जे काही अफेक्टिव्ह डोमेन आहे, भावनिक क्षेत्र आहे, याच्या पण वेगवेगळ्या लेवल्स आहेत. तर त्यातलं पहिलं काय आहे, तर रिसिव्हिंग म्हणजेच काय, स्वीकार. आता याचे काय, तर 3 कीवर्ड्स आहेत की ज्याच्यावरून आपल्याला समजले की ही स्वीकार ही लेवल आहे. पहिलं आहे ते म्हणजे लिसन, म्हणजे ऐकणे. दुसरं आहे ते म्हणजे अटेंड, आणि तिसरं आहे ते म्हणजे ऍक्सेप्ट. म्हणजेच एखादा विद्यार्थी आहे तर तो वर्गामध्ये किती लक्ष देऊन आपण जे शिकवतोय ते तो ऐकतो, याला आपण काय म्हणू शकतो, तर लिसन म्हणू शकतो. अटेंड म्हणजे काय, तर आपण जे वर्गामध्ये एखादी समज क्विज घेतली किंवा वेगवेगळ्या समज गेम्स घेतले तर त्याच्यामध्ये तो किती सहभाग घेतो याला आपण अटेंड असं म्हणतो. आणि ज्या काही नवीन नवीन गोष्टी आपण शिकवतो त्यात तो किती स्वीकारतो याला आपण कशा प्रकारे स्वीकारतो याला आपण ऍक्सेप्ट असं म्हणतो. तर हे जे काही लिसन, अटेंड आणि ऍक्सेप्ट आहे हे लेवल 1 मध्ये म्हणजेच रिसिव्हिंगच्या लेवलमध्ये येतं. दुसरी लेवल आहे ती म्हणजे रिस्पॉन्डिंग, यालाच आपण प्रतिक्रिया असं म्हणतो. त्या प्रतिक्रियामध्ये कुठले कुठले कीवर्ड्स येतात ते आहे ते म्हणजे पार्टिसिपेशन, पार्टिसिपेट. त्याच्यानंतर आलं ते म्हणजे आन्सर. तिसरं आहे ते म्हणजे डिस्कस. म्हणजेच काय, तर वर्गामध्ये जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर तो त्याचा आन्सर देतोय का, तो पार्टिसिपेट एखाद्या गेम मध्ये किंवा एखादी आपण जी काही चर्चा होते, डिस्कशन होतं तर त्याच्यामध्ये तो भाग घेतोय का, हे झालं पार्टिसिपेशन. त्याचा आन्सर तो देतोय का, डिस्कशन मध्ये तो चर्चेमध्ये भाग तो घेतोय का, हे कशामध्ये येतं, रिस्पॉन्डिंग म्हणजेच प्रतिक्रिया या लेवलमध्ये येतं. तिसरं आहे ते म्हणजे व्हॅल्यूइंग, त्यालाच आपण मूल्य स्वीकार असं सुद्धा म्हणतो. आता यामध्ये कोणते कीवर्ड्स येतात ते म्हणजे रिस्पेक्ट, त्यानंतर आहे ते म्हणजे ऍप्रिसिएशन, आणि तिसरं आहे ते म्हणजे व्हॅल्यू. म्हणजेच काय, तर तो समज पर्यावरणाच्या संरक्षणाला महत्व देतोय का, संविधानातील लोकशाहीचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्यांचा आदर करतोय का, तर हे सगळं व्हॅल्यू म्हणजेच तो मूल्यांचा स्वीकार कसा करतोय हे या लेवलमध्ये बघितलं जातं. चौथं आहे ते म्हणजे ऑर्गनायझेशन, यालाच आपण मूल्यांचे संघटन असं सुद्धा म्हणतो. तर याचे कीवर्ड्स कोणकोणते आहेत, तर ऑर्गनाइज, ते आहे ते म्हणजे ऑर्गनाइज, आणि त्यानंतर आहे इंटिग्रेट. म्हणजेच काय, तर प्रामाणिकपणा आणि जबाबदारपणा यांचा समन्वय त्याच्यामध्ये आहे का, वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांचं संतुलन तो ठेवू शकतो का, हे सगळं मूल्यांचे संघटन यामध्ये येतं. पाचवा आहे ते, पाचवा स्तर आहे तो म्हणजे कॅरेक्टरायझेशन, म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विकास करणे. यामध्ये आहेत ते म्हणजे प्रॅक्टिस, लिव्ह बाय व्हॅल्यूज, म्हणजेच तो विद्यार्थी जो आहे तो नेहमी प्रामाणिक राहतो का, आयुष्यभर संविधानाच्या मूल्यांचं तो पालन करू शकतो का, तो त्यांच्या संविधानाने दिलेले जे काही आपल्याला राईट्स आहेत किंवा आपल्या ज्या काही ड्युटी आहेत तर त्याचा तो आदर करतो का, हे सगळं कॅरेक्टरायझेशन म्हणजे त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास कसा झालेला आहे, सर्वांगीण विकास कसा झालेला आहे हे या लेवलमध्ये बघितलं जातं. टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन,